रबी ज्वारीचं व्यवस्थापन. रबी ज्वारीचं सुद्धा मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र आहे. त्याच्या खालोखाल मग आपलं संभाजीनगर असेल, अहमदनगर असेल, परभणी आहे, नांदेड आहे, बीड आहे, तर लातूर, उस्मानाबादमध्ये सुद्धा रबी ज्वारी घेतल्या जाते. तर रबी ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे त्याचं उत्पादन व क्षेत्र वाढले. रबी हंगामात ज्वारीचे पीक घेतलं जातं. 3 हंगामात सुद्धा ज्वारीचं पीक घेतलं जातं. खरीपात हायब्रिड ज्वारी घेतली जाते. आता तिचं क्षेत्र नगण्य राहिले. रबीमध्ये हे रबी ज्वारी किंवा हायब्रिड ज्वारी सुद्धा घेतल्या जाते आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा साधारणतः 15 जानेवारीच्या दरम्यान सुद्धा हायब्रिड ज्वारी घेतलं जातं. पण आपण जे पाहतोय ही रबी ज्वारी जी असते, शाळू ज्वारी ज्याला म्हणतात किंवा दादर ज्याला म्हणतात, त्याची माहिती पाहतोय. जमिनीची निवड पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. पाणी साठवून ठेवणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. रबी ज्वारीचे पीक अगदी रेताड किंवा चोपण जमिनीत सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम आणि दुमट जमिनीत चांगलं येतं. एकदम रेताड किंवा हलकी जमीन किंवा चोपण जमीन सोडून बाकी सगळ्या जमिनीत रबी ज्वारी येते. काही मर्यादापर्यंत क्षारधर्मी अल्कलाईन जमिनीत व पीएच मूल्य 5.5 असेपर्यंत आम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकतं. हवामान हिवाळी हंगामातील प्रकारांना 16 अंश सेंटीग्रेड पर्यंत किमान तापमान चालते. 16 अंशापर्यंत तापमान खाली आलं तरी ही ज्वारी चांगली येते. सर्वसाधारणपणे हे पीक सपाट प्रदेशात वाढणारे आहे. जसं मराठवाड्याबद्दल सांगितलं मी किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तिथे. ढगाळ वातावरणामध्ये हे पीक चांगलं येतं. ढगाळ वातावरण जरी झालं, ढग जरी आले तर एक पाणी दिल्यासारखं ती ज्वारी बहरते. ढग जरी आले तरी आभाळी हवामान जरी असलं तर एक पाणी दिल्याचं त्याला बराबरी होते. असं हे पीक आहे. हंगाम रबीमध्ये, उन्हाळीमध्ये रबी ज्वारी हे महत्वाचे अन्नधान्य चाऱ्याचं पीक असून पिकाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान रबी ज्वारीची पेरणी शक्यतो केली पाहिजे. कोरडवाहूमध्ये सुद्धा ही पेरणी आपण जमिनीत चांगला ओलावा जर असेल आणि एकदा उगून आली, थोडीशी टोंगळ्यापर्यंत वाढली किंवा 1 फूट जरी वाढली तर ती नंतर ढग आले तरी सुद्धा ती ज्वारी येऊ शकते. एवढं चांगलं हे पीक आहे. याला भाव सुद्धा रबी ज्वारीला खूप चांगला आहे. पेरणी उशीर किंवा पाण्याची पुरेशी व्यवस्था असल्यास पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या 15 आठवड्यापर्यंत करावी. म्हणजे दुसरं पीक घेतल्यानंतर करायचं आहे किंवा पाण्याची भरपूर व्यवस्था आहे तर 15 नोव्हेंबर पर्यंत रबी ज्वारी तुम्ही पेरणी करू शकता. रबी पिके दाणे आणि वैरण्यासाठी वैरण याची खूप चांगली असते. कडबा याचा अतिशय सुंदर. सगळे जनावर जे आहेत रबी ज्वारीचा किंवा शाळू ज्वारीचा कडबा हा अत्यंत आवडीनं खातात. रुचकर असतो. त्यात पौष्टिक तत्व जास्त प्रमाणात असतात. पिकाचा फेरपालट. ज्या ज्या ठिकाणी कडधान्याचे पिकं किंवा ऑइल सीड सोयाबीन घेतलं जातं, सोयाबीन, उडीद, मूग, तूर हे पिकं ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष किंवा सोयाबीनवर हरभरा घेतला जातो, अशा ठिकाणी सिरियल्स म्हणजे तृणधान्य, मग ते रबी ज्वारी असेल किंवा रबी मका असेल किंवा तुमचं बाजरी असेल, ह्या पिकाचा फेरपालट आता करणं अत्यंत महत्वाचं झालंय. कारण सोयाबीनमध्ये सुद्धा अडचणी वाढत चालल्या, हरभऱ्यामध्ये सुद्धा मर रोग वाढत चालला आणि याचं एक कारण महत्वाचं जे आहे ते हे मुळावर गाठी असलेलं सोयाबीन, त्याच्यावरच परत मुळावर गाठी असलेलं हरभरा पीक, हे दोन्ही सुद्धा डाळवर्गीय पिकात, समजा सोयाबीनला आपण ऑइल सीड म्हणतो पण तसं त्याची सुद्धा डाळ होते. तर असाच पिकाचा क्रम चालू असल्यामुळं मध्ये जर आपण ज्वारी, मका किंवा बाजरीचा अवलंब केला रबीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तर याचा पिकाचा फेरपालट होण्यासाठी खूप चांगलं पीक हे आहे. रबी ज्वारीचे वाना आणि त्याचे वैशिष्ट्य तसं जर पाहिलं तर रबी ज्वारी ही मराठवाड्यामध्ये तरी माझ्या माहितीप्रमाणे जे काही रबी ज्वारी पेरतात हे बहुतांश शेतकरी घरचंच बियाणं असतं. कणस निवडून ठेवतात आदल्या वर्षी. चांगले चांगले कणस, कीड रोग नसलेले, चांगलं बहरलेलं जे आहे ते आदल्या वर्षीच निवडून ठेवतात आणि त्याचीच पेरणी ते पुढच्या वर्षी करतात. शक्यतोवर घरचंच बियाणं वापरतात. पण काही सुधारित जाती सुद्धा विद्यापीठाच्या आहेत. त्यात फुले चित्र आहे, 120 दिवसाचा कालावधी आहे. उत्पादन धान्याचं साधारणतः 12 क्विंटल आहे. कडब्याचं उत्पादन 24 क्विंटल आहे. त्यानंतर माऊली आहे 110 ते 112 दिवस, 5 ते 6 क्विंटल उत्पादन आहे. कडब्याचं 12 क्विंटल आहे. खोडमाशी आणि खोडकिड्यात प्रतिकारक्षम आहे. परभणी मोती ही मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी चालणारी जात आहे.
120 दिवसाचा कालावधी आहे, 8 ते 10 क्विंटल उत्पादन. मात्र कडब्याचं उत्पादन हे 18 ते 20 क्विंटल आहे. मालदांडी जी आहे 118 दिवस कालावधी 6 ते 8 क्विंटल आणि कडब्याचं उत्पादन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 20 ते 22 क्विंटल होते. फुले यशोदा ही थोडीशी उशिरा येणारी जात आहे, मात्र याच्यामध्ये 122 ते 125 दिवस तुमचं धान्याचं उत्पादन हे 10 ते 12 क्विंटल, म्हणजे धान्याचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे आणि कडब्याचं उत्पादन सुद्धा त्याचं 28 ते 30 क्विंटल आहे. CSB 22 120-22 दिवसाचे 10-12 क्विंटल 24 ते 28 क्विंटल. परभणी ज्योती ही एक नवीन जात आहे, 122 ते 125 दिवस कालावधी आहे. 10 ते 12 क्विंटल धान्याचं उत्पादन आहे आणि कडब्याचं उत्पादन हे 24 ते 28 क्विंटल आहे. फुले वसुधा 120 ते 122 दिवसाचा कालावधी आहे, 11 ते 12 क्विंटल धान्याचं उत्पादन आणि कडब्याचं उत्पादन 21 ते 22 क्विंटल. अशा या जाती वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचं बियाणं महाबीज कंपनीकडे तुम्हाला मिळू शकतं. बाकी खाजगी कंपन्यांचं फारसं या ज्वारीच्या पिकामध्ये बियाणं नसते, त्यामुळे जर तुम्हाला कुठलं जात पाहिजे असेल तर महाबीज कंपनीकडून तुम्हाला हे बियाणं मिळू शकतं. त्यानंतर RSV 1006 आहे, 120 ते 22 दिवस आहे, 18 ते 19 क्विंटल उत्पादन, 35 ते 40 क्विंटल कडबा आहे. फुले उत्तरा 118 ते 120 दिवस आहे, 11 ते 12 क्विंटल, 16 ते 18 कडबा होतो. SGS 8-8-4 118 ते 120, 10 ते 12 क्विंटल धान्याचं आणि 18 ते 20 क्विंटल कडब्याचं उत्पादन आहे. हलकी जमीन व लवकर पक्व होणाऱ्या वाणामध्ये सिलेक्शन 3 आहे, 105 ते 110 दिवस, 4 ते 6 क्विंटल धान्य आणि 6 क्विंटल कडबा. फुले अनुराधा 105 ते 110 दिवस, 6 ते 8 क्विंटल धान्य आणि 18 क्विंटल पर्यंत कडबा हायचा होतो. ज्वारीला बीज प्रक्रिया नक्की करा, त्यासाठी रिहांश, कारण सुरुवातीला तिला खोड माशी खोड अळीचा प्रादुर्भाव होतो, पोंगेमरचा प्रादुर्भाव होतो. ते साधारणतः 30 दिवसापर्यंत पोंगेमर किंवा खोडाळीचा कंट्रोल करण्यासाठी 5 मिली रिहांश प्रति किलो न चुकता लावा आणि याच्यासोबत पी बूस्ट सुद्धा तुम्ही त्याला स्फुरद देणारे जीवाणू जे आहे 5 ग्रॅम, हे साधारणतः 5 मिली पाणी घ्या, 5 किंवा 10 मिली पाणी घ्या, त्यात 5 मिली रिहांश आणि 5 ग्रॅम पी बूस्ट टाका, त्याचं चांगलं विरघळून घ्या आणि 1 किलो बियाण्याला तुम्ही लावा. बीज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. पेरणी पद्धत, रब्बी ज्वारीची पेरणी शक्यतो तिथलीने अथवा सुधारित 2 चाड्याच्या पाभरीनं करावी. कोरडो भागात 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावे. एखाद्या वेळेस दाट पेरणी झाली तर नंतर 20-25 दिवसाला विरळणी करून साधारणतः 2 रोपातलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. बागायती क्षेत्रात पेरणी 45x12 सेंटीमीटर किंवा 45x15 सेंटीमीटर अंतर करावं. जर बागायतीत असेल तर 45x15 म्हणजे 1.5 फुटावर पेरणी करून घ्यायची आणि 2 झाडातलं अंतर साधारणतः 15 सेंटीमीटर येईल, म्हणजे अर्धा फूट येईल. या पद्धतीने पेरणी करायची. खतामध्ये पेरणीपूर्वी 750 किलो शेणखत अधिक 25 किलो युरिया उत्पन्न चांगले येऊ शकते. जिरायत रब्बी ज्वारीसाठी DAP एकरी 1 बॅग हे तिला मानवते. एकरी 10-26-26 2 बॅग अधिक सल्फा बूस्ट 1 किलो आपण देऊ शकतो. 10-26-26 सुद्धा एक चांगलं खत रब्बी ज्वारीसाठी आहे. त्यात स्फुरद आणि पालाश भरपूर आहे, नत्र कमी आहे आणि नंतर लागलं तर नत्र आपण पेरणी झाल्यानंतर एखाद्या महिन्यानं सुद्धा नत्राचा डोस देऊ शकतो. तर 10-26-26 एकरी 1 ते 2 बॅग द्या. त्याचसोबत सल्फा बूस्ट 1 किलो हे सुद्धा मिक्स करून द्या, सल्फर त्याला लागतं म्हणून. पेरणीनंतर 25 दिवसांना 25 किलो युरिया व 50 दिवसांनी 25 किलो युरिया आपण देऊ शकतो. पाण्याच्या पाळी बरोबर. पाण्याची पाळी द्यायच्या आधी युरिया थोडासा 25 किलो द्यायचा आणि पाणी देऊन द्यायचं. 10-26-26 2 बॅग आणि 25 दिवसांना युरिया, 50 दिवसांनी युरिया 25-25 किलो असं. सोबत एकरी 5 ते 10 किलो रायझरजी अधिक ट्रायकोबूस्ट DX 500 ग्रॅम, पी बूस्ट अर्धा किलो, केलिफ्ट अर्धा किलो. हे आपण जसं हरभऱ्यामध्ये पाहिलं तसं ज्वारीला सुद्धा खत पेरतो. त्यासोबत जर तुमचं बजेट असेल तर रायझर 5 ते 10 किलो आणि ट्रायकोबूस्ट, पी बूस्ट DX आणि केलिफ्ट DX हे प्रत्येकी अर्धा किलो जर दिलं तर तुम्हाला उत्पादनात खूप चांगला फायदा झालेला दिसेल.